चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. या चक्री उपोषणला पाठिंबा देत असताना प्रथम या ठिकाणी सगळ्यांना आमचे लिंबाजी माळी, त्याचबरोबर आमचे छोटे आमदार निंगप्पा कोरे, त्याचबरोबर मारुती कोरे, या ठिकाणी सगळ्यांना यांना मनापासून मी धन्यवाद देतो. कारण जत तालुका हा महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा तालुका आहे आणि या तालुक्याकडे बघत असताना सगळ्यांचेच आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आता एक प्रकारची एक दुजाभाव म्हणून आजपर्यंत बघण्याची दृष्टिकोन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. कारण एक तर या जत तालुक्याची निर्मितच अशी आहे आपली की जत तालुका हा भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका, कायमस्वरूपी दुष्काळी तालुका, त्यात बरोबर परत आणि इथं असणारे सगळे आमच्या बाँड्रीवर असणारे सगळे द्विभाषिक, अशी परिस्थिती या तालुक्याची आहे. आणि मग गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये याच तालुक्यातल्या लोकांनी माझ्यावर एक या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळेस जबाबदारी दिली, त्यावेळेस ज्या वेळेस विधिमंडळाच्या माध्यमातून अधिवेशनं झाली त्यावेळेस प्रत्येक अधिवेशनामध्ये माझी हीच मागणी आहे. आणि त्या अधिवेशनामध्ये बोलत असताना रेकॉर्डवर कायम आणलेलं आहे. मी माझी भाषणं सुद्धा काढून बघितली तर तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतील की महाराष्ट्रातला सगळ्यात शेवटचा तालुका, या तालुक्याची निर्मिती होत असताना भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठा तालुका, आणि त्याच्यानंतर या तालुक्यात असणारी ही आमची जनता आहे जी द्विभाषिक आहे, हे प्रत्येक वेळेस मी रेकॉर्डवर आणलेलं आहे. आणि रेकॉर्डवर येत असताना मी कायमस्वरूपी मागणी केलेली आहे की या तालुक्याचं द्विभाजनच्या ऐवजी त्रिभाजन करता येतंय का ते बघा. कारण आता कुलकर्णी डॉक्टरांनी जो काही या इथं पुढाकार घेतलेला आहे तो रास्त आहे. आम्ही म्हणत नाही की बाबा तो चुकीचा आहे आणि काय त्याच्या मागं. त्याच्यापेक्षा जसं डॉक्टर कुलकर्णींनी मांडलं की या तालुक्याची निर्मिती होत असताना एक तालुका, जो तुम्ही तालुका निर्मिती करत असताना लोकशाहीची जे लोकसंख्येचा क्रायटेरिया पाळताय, तसं या येणाऱ्या काळात खरं प्रशासनाच्या माध्यमातून आपल्याला भौगोलिक दृष्ट्या जो मोठा तालुका आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्या तालुक्याची निर्मिती करत असताना खरं तर सगळ्यात मेन पहिला की विभाजन करत असताना सगळ्यात मोठा म्हणजे काय म्हणते भौगोलिक दृष्ट्या मोठा असलेला तालुका म्हणजे जत तालुका असताना जतचे तालुक्याचं जे ठिकाण आहे ते पश्चिम भागात गेलं तर 12, 16 ते 18 किलोमीटर लईतलंय. पण इकडं एकीकडं पूर्व भागात आलं तर साधारण किती होते? 87 किलोमीटर. 70 नाही, 87 किलोमीटरला माणसानं. ठीक आहे, काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली त्यानुसार अप्पर तहसील कार्यालय आपल्याकडे तयार झालं. पण अप्पर तहसील कार्यालय तयार होत असताना या तालुक्यातल्या लोकांची गैरसोय झाली. कारण त्या अप्पर तहसील तालुक्यात अधिकाऱ्यांना अधिकारच काही नाहीत मुळात. जे काय एखादा दाखला आणलं तर सही करणं ह्याच्या पलीकडं, पण जो खऱ्या अर्थानं जो आमचा उत्पन्नाचा दाखला किंवा आणखीन कुठल्या शालेय ह्याच्यासाठी जे पाहिजे ते परत आपल्याला प्रांत अधिकारी म्हणून किंवा तहसील अधिकारी म्हणून जायला लागतं. उलट मगाशी डॉक्टर साहेबांनी म्हटल्यासारखं किंवा आमच्या तालुकाध्यक्षांनी म्हटल्यासारखं की या तालुक्यात जे अप्पर तहसील कार्यालय आपल्याला मिळालं ते असून खोळंबा आणि नसून अडचण, अशी परिस्थिती आपल्याकडे झालेली आहे. म्हणून येणाऱ्या काळात या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे का? तर जरूर झालं पाहिजे. पण तेच विभाजन करत असताना जसं या तालुक्यातल्या भौगोलिक दृष्ट्याचा सेंटर काढून त्या सेंटरमध्ये तो तालुका या ठिकाणी जाहीर केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून खरं तर जसं मी परवा संघ मधल्या लोकांनी आंदोलन केलं तिथं सुद्धा स्पष्ट मत मी मांडलं होतं
की प्रशासनाच्या माध्यमातून तत्कालीन कोण असतील ते असतील, मला पुन्हा त्याच्यावर राजकीय ते भाष्य करायचं नाही, पण तेच मुळात चुकीचं झालं असं माझं म्हणणं आहे. कारण त्यांनी उमदी किंवा संख माडग्या न करता कुठलं तर संख केलं. मग भौगोलिक दृष्ट्या कसं बसतंय, काय बसतंय, खरं तर हा विचार करणं त्यावेळेस असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी खरं तर त्याच्यावर लक्ष घालणं गरजेचं होतं. त्यांनी स्पष्ट त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं होतं, पण तसं होताना काही झालं नाही. म्हणून आज एकीकडं आपण आपल्या हक्कासाठी आज या ठिकाणी सगळेजण चक्री उपोषणाच्या माध्यमातून आपली इकडं आज जवळजवळ 6वा दिवस आहे. बाय याच्यात गुड्डापूर आहे, वसपेट आहे, सनमडी आहे, सोन्याळा आहे, उटगी आहे, इथून पुढे जवळजवळ मला वाटतंय या पूर्व भागात असणाऱ्या 58 गावांपैकी जवळजवळ 45 गावांनी ठराव दिलेला आहे की जो ठराव या तालुका माडगाव कुठं व्हावा तर माडगावला व्हावा तालुका. हे कारण इथं भौगोलिक ज्या प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही सगळ्या गोष्टी लागतात त्यात आरोग्याचे आहे, जे प्रवासाच्या दृष्टिकोनातून वाहतुकीचा प्रश्न आहे, या ठिकाणी कार्यालय निर्मिती करण्यासाठी जे काही प्रशासनाच्या माध्यमातून जी सरकारी जमीन लागते ती आज उपलब्ध आहे, शाळा कॉलेज या ठिकाणी उपलब्ध आहे, जे काही बाजारच्या माध्यमातून जे काही मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी उलाढाल केली जाते ते आहे. व अशा पद्धतीच्या ठिकाणी या ठिकाणी माडगाव येतं खरं तर प्रामुख्यानं तालुका झाला पाहिजे, ही तुमची रास्त मागणी. पण जसं आमच्या तालुका अध्यक्ष आणि पाटील साहेबांनी सांगितले की खऱ्या अर्थानं याच्यात राजकीय कोणता विषय न आणता प्रशासनाच्या आपण लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या मागे लागून योग्य तो निर्णय जे काही सेंटर आहे या तालुक्याच्या दृष्टिकोनातून त्या सेंटरच्या दृष्टिकोनातून हा तालुका झाला पाहिजे, ही खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांची मागणी आहे आणि त्यांना आमच्या मनापासून या ठिकाणी आमचा पाठिंबा. आज दुसरं एक डॉक्टर साहेब या ठिकाणी त्यांनी नियम लावत आहेत की तालुक्यात येणाऱ्या लोकसंख्येवर सुद्धा आज तालुका निर्मिती अवलंबून आहे असं सांगितलं जातं. खऱ्या अर्थानं मी मगाशीच म्हटल्यासारखं तुम्ही लोकसंख्येचा क्रायटेरिया न लावता भौगोलिक दृष्ट्या जे काही आज जे मी बघितलं मगासपासून की आमच्या बंडकरांनी आम्हाला तो सगळा डाटा दिला, त्यात साधारणतः माडगाव झालं तर सरासरी भौगोलिक दृष्ट्या हा रेडिएशन जे काय वर्तुळाकार जो होणार आहे तो साधारणतः 25 किलोमीटरच्या आत लावतो. त्यामुळं तुमची रास्त मागणी आहे ते योग्य आहे. जे प्रशासनाच्या माध्यमातून जे काही करायला लागत असेल ते आम्ही त्याचा पाठपुरावा करू. पण खऱ्या अर्थानं जे काही आज एकीकडं डॉक्टर साहेबांनी दुसरा एक मुद्दा मांडला की खऱ्या अर्थानं जिसके हात में लाठी उसके हात, मी जरा वेगळ्या पद्धतीने घेतो म्हणजे उसकी भाई असं जरा जे चाललेलं आहे ते खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी या लोकशाहीला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना सुद्धा एकच मताचा अधिकार दिलेला आहे. बाकीच्या ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला आपला प्रत्येक अधिकार मांडायचा, आपलं मत मांडायचा अधिकार आहे, त्या अधिकाराच्या माध्यमातून खरं तर पण अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळतंय की जातीमध्ये भांडणं लावून या आपल्या तालुक्यातल्या किंवा ज्या गावातल्या लोकांना जी गरज आहे त्यांना फाटा देताना आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते अलीकडच्या काळात. काय आहे का नाही, बरोबर का चुकलंय? जे खरं जे काही आम्हाला पाहिजे ते न देता आम्हाला दुसरंच या ठिकाणी गाजर दाखवलं जातंय. ह्या माध्यमातून येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या सगळ्या लोकांनी हे ओळखलं पाहिजे की आम्हाला गाजराची गरज नाही, आम्हाला प्रत्यक्षात जे काही आम्हाला लागणार आहे पोटाला ते देणं गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं कुठं चिमटा काढल्यानंतर काय होऊ शकतं हे लोकप्रतिनिधींना या निमित्तानं कळालं पाहिजे. म्हणून जास्त न बोलता या चक्री उपोषणला या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जाहीर पाठिंबा देतोय आणि येणाऱ्या काळात प्रशासनाच्या माध्यमातून जे काही पाठपुरावा करायला लागेल
ते या निमित्तानं आम्ही करू, अशा पद्धतीचं या निमित्तानं आपल्याला एक ग्वाही देतो. आणि चक्री उपोषणाला आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा. आणि आपल्याला लवकरात लवकर हा प्रश्न सुटेल त्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करू, अशी या निमित्तानं आपल्याला ग्वाही देतो आणि थांबतो.